नमस्कार. इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. माझ्यासोबत आहेत दोन दिग्गज व्यक्तिमत्व. एक आहेत ॲडव्होकेट वल्लभ गावस देसाई, जे गोव्यातील एक प्रसिद्ध वकील आहेत. विशेष म्हणजे ते स्वतः आधी 21 वर्ष शिक्षकी पेशामध्ये रमून काही विद्यार्थी घडवणारे एक चांगले शिक्षक म्हणून देखील नामांकित होते. त्यानंतर पत्रकारितेत आले आणि पत्रकारितेतही त्यांनी अनेक विषयाला वाचा फोडली आणि सजग पत्रकार कसा असावा याचंही त्यांनी प्रत्यंतर आणून दिलं. हे दोन्ही व्यवसाय बाजूला करून आज ते वकील आहेत आणि अनेक न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेकांना न्याय मिळवून देण्याचं काम ते करत असतात. ॲडव्होकेट वल्लभ गावस देसाई सर, आपलं इन गोवाच्या या स्टुडिओमध्ये स्वागत. दुसरे माझ्यासोबत आहेत अभिजित प्रभू देसाई. अभिजित प्रभू देसाई हे म्हणजे एन्व्हायरमेंट वॉरियर. खरं तर रेनबो वॉरियर्स या पर्यावरणवादी चळवळीमध्ये ते सरचिटणीस आहेत. गोयान कोळसा नाका या एकूणच रेल्वे दुपदरीकरणाला विरोध करणाऱ्या एका NGOचे देखील ते प्रमुख आधारस्तंभ आहेत. आपण चर्चा नेमकी याच विषयावर करणार आहोत की नुकतंच सर्वोच्च न्यायालयाने वन्यजीव मंडळाने जे काही शिफारशी केल्या होत्या आणि उच्चाधिकार समितीनं त्या वन्यजीव मंडळाच्या शिफारशी वाचून गोव्यातील वनसंहार करायला जो काही नकार दर्शवला आहे तो नकार सर्वोच्च न्यायालयाने उचलून धरलेला आहे आणि रेल्वे दुपदरीकरणासाठी, त्यानंतरच्या तामनार वीज वाहिनीसाठी आणि हायवे एक्सपान्शनसाठी मोले अभयारण्यातल्या 1 लाखाहून अधिक वृक्षांचा जो संहार होणार होता तो तूर्त टळला आहे. या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी अभिजित प्रभू देसाई यांचं स्वागत करतो आणि चर्चेला त्यांच्यापासूनच सुरुवात करतो की अभिजित सर, आपण गेली अनेक वर्ष गोव्यातल्या पर्यावरणवादी चळवळीत आहात. आपण गोव्यातला प्रादेशिक आराखडा असो, मोपा विमानतळासाठी झालेला वृक्ष संहार असो, अशा अनेक इथल्या भूमिपुत्रांच्या चळवळीमध्ये आपण सहभाग घेतलेला आहे. हे जे काही रेल्वे दुपदरीकरण गोव्यात येऊ घातलेलं आहे, ज्या रेल्वे दुपदरीकरणाला तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आहे, गोवा फाउंडेशन असो, गोयान कोळसा नाका असो किंवा रेनबो वॉरियर्स असो, या तिन्ही संघटनांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेऊन हा प्रकल्प तूर्त रोखून धरलेला आहे. यामागचं सगळं सविस्तर तुम्ही काय सांगाल? जरा कोकणीमध्ये बोलतो. हो, बोला. माफ करा. हाजी सुरवात 2016 जाली, जेन्ना जानेवारी 2016 नितीन गडकरी गोंयांत आयले आनी तांणी MPTचे पोर्टान जी खाडी आसा ती ड्रेजिंग करपाक सुरवात केली. थंयचे मच्छीमार लोक, आमचे खारवी लोक आमचे मारे आयले. आमी NGTन गेले आनी NGTन तुरंत ते बंद केले. हें जेन्ना जालें तेन्ना आमकां सागरमाला प्रोजेक्टाची जाणीव मेळ्ळी. जेन्ना हे आमी रिसर्च केली सागरमालाचेर आनी MPTचेर, आमकां कळून आयलें की MPT थोडेच वर्सां भितर 51 मिलियन टन कोळसो गोंयांत हाडून रेल्वे आनी हायवे वयल्यान कर्नाटका व्हरूंक सोदता. आनी कर्नाटकात जिंदाल, अडानी, वेदांता असले व्हडले कॉर्पोरेट्स, थंयची जी बेस्ट आयर्न ओर आसा भारताची, थंय तो कोळसो व्हरून लासून स्टील करून वेस्टर्न कंट्रीज, अमेरिकेक धाडून आमचे सगळे जे बेस्ट आमचे इंडियेचे रिसोर्सीस आसा ते काबार करपाचे प्लॅन करतात. हेंच न्ही, हाजे बरोबर गोंयची सगळी न्हंयो आनी खाजनां त्योय तांकां जाय, कित्याक टोटल रिक्वायरमेंट 130 मिलियन टन कोळशाचो आसा. हें आमी समजून घेवपाक जाय. 130 मिलियन टन म्हणल्यार जेन्ना आयर्न ओर मायनींग मॅक्झिमम आसली तेज्या 3 पटी चड इतलो माल गोंयांतल्यान वतलो. म्हणल्यार गोंय सबंद कोळशाचो धंदो करपाचो फक्त केंद्र जातलो
हें जावपाक जायना म्हणून आमी हो मुखार व्हेलो हो लढो. आनी हो लढो फक्त रेल्वे, हायवे आनी ट्रान्समिशन लायनीचेरूच ना. हो लढो आमची न्हंयो, आमची खाजनां, आमचे मूळ निवासी जे हांगचे भुमिपुत्र आसात तांचे हातान उरचे. तांची ही संपत्ती कोणाच्यानी व्हरोंक जायना हे युनायटेड नेशन्स आनी सगळे सांगतात. सो हे आमी राखपा खातीर आमी हो वावर करतात. सुप्रीम कोर्टान पयर ऑर्डर दिल्या आनी ऑर्डरी प्रमाणे सुप्रीम कोर्ट सांगता की CEC सेंट्रल एम्पावर्ड कमिटीचो जो रिपोर्ट आसा तो तांकां मान्य जाला, ते अपहोल्ड करतात. आनी जी परवानगी दिल्ली वायल्ड लायफांतल्यान, जे मोले वायल्ड लायफांतल्यान जी रेल्वे लायन वता तो 26 किलोमिटराचो सेक्शन, ताजी जी परवानगी आसा ती तांणी रद्द केली. पूण जी रेल्वे ऑथॉरिटी आसा तांकां तांणी संदी दिल्या परत एप्लिकेशन करून ती परवानगी घेवपाक. सो आमी हाजेरी आमी प्रसन्न नात. गोंयचो लोक सोंपेपणे सांगता की आमकां हे प्रोजेक्ट नाकात. CEC रिपोर्ट सांगता की ह्या प्रोजेक्टाची कांयच गरज ना. हे आतां CEC म्हणल्यार एक्सपर्ट कमिटी जी सुप्रीम कोर्टान अपॉयंट केल्या. सो तांणी रेल्वे MPT कडल्यान सगळी म्हायती घेतली, सगळे तेंचे आर्ग्युमेंट्स पळोवन ताका रिझन्ड एक डिसिजन आयलें की ह्या सेकंड ट्रॅकाची गरजूच ना. मनोहर पर्रीकरान 2013 जेन्ना चीफ मिनिस्टर आसलो तेन्नाय हो प्रपोजल आयलो, तांणी रिजेक्ट केलो. कित्याक तांणी म्हणलें 2-3 कंपनी कोळसो व्हरून प्रॉफीट करतले आनी गोंय काबार करतले, आपल्या मान्य ना. सो ह्या भशेन हो जो लढाय आसा हो खूब व्हड. हातून वास्को आनी हे डबल ट्रॅकिंगूच न्ही, आमची सगळी न्हंयो, आमचे सगळे गांव तातून इनवॉल्ड आसा. कित्याक 130 मिलियन टन कोळसो व्हरपाक सबंद गोंय जाय पडटलें. अभिजित प्रभुदेसाई यांनी आपली भूमिका मांडली आहे. गावस्कर, तुम्हाला काय म्हणायचं आहे? ही कोंकणीतून बोलतो. गोंयांत जे पळय आसा तर अचानक एक ग्रूप आसा, दे आर एक्स्ट्रीम एनवायरमेंटलिस्ट. एक्स्ट्रीम एनवायरमेंटलिस्ट म्हणल्यार अतिरेकी एनवायरमेंटलिस्ट अशें म्हाका म्हणपा जाय. आतां तांणी घेतले त्या विशयाचेर म्हाका अशें म्हणपा जाय की आतां ताणें रेल्वे दुपदरीकरण अथवा रस्ते दुपदरीकरण अथवा आवर वॉटरवेज खंयचेच एडवान्स देशांत तांगेल्यो बेस्ट ऑफ द वॉटरवेज. फॉर एग्जाम्पल, लेट मी गिव एग्जाम्पल, जर्मनी इज सच ए स्मॉल कंट्री, बट ते जर्मनीक ज्यो पळय हायवेज आसा त्यो 16 पदरी, ताका ऑटोबॅन्स म्हणटा, and they are there for the last more than 20 years. Then their ports, for example, Hamburg port is a busy, bustling port. Most of the advanced ports, I mean, I'm giving example of Germany. आणि waterways ह्यो जेन्ना सामके अप टू डेट आसता. सो गोंयांत दुपदरी रेल्वे लायन कितें आसची न्ही, तसल्या पयलीं ती जी पळय सिंगल लायन नॅरो गेज आसताली तीच दवरची आसली. सो म्हणटा आमी एडवान्स स्टेजीर जगाच्या येवप गायना. आनीक आमकां एक्सलंट ट्रान्सपोर्टेशन इन द स्टेट ऑफ गोवा. गोवा अदरवायज इज अ व्हेरी स्मॉल प्लेस. एक्सलंट ट्रान्सपोर्टेशन जाल्यार 2 पदरी जाल्यार कोणा मोबायल किती वता. लेट देर बी डबल ट्रॅक, फूल रेल्वे लायन. सिंगल ट्रॅकान अडचण येता. म्हणजे एकूण आपलं म्हणणं आहे की गोव्यामध्ये डबल रेल्वे ट्रॅक पाहिजे. करेक्ट. आपण ही चर्चा पुढे नेणारच आहोत. वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा इन गोवा 24 तास. इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट वल्लभ गावस देसाई आणि पर्यावरणवादी अभिजित प्रभुदेसाई. अभिजित सरांना मी विचारू इच्छितो की आताच गावस सरांनी सांगितलं की विकासासाठी पर्यावरणाचा अतिरेकी आग्रह धरणं चूक आहे. कारण एकूणच त्यांनी जर्मनीचं उदाहरण दिलं की जर्मनीसारख्या देशाने देखील कमी क्षेत्रफळ असतानाही असे मोठे काही प्रकल्प आणून तिथं विकास घडवला आहे. तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल? हांव एक पयली
तांणी पयलीं स्टेटमेंट केल्लो ताका रिस्पॉन्ड करपाक सोदता की एक्स्ट्रीम एनवायरमेंटलिस्ट आसा गोंयांत. खरें म्हणल्यार आमचे काळजान फक्त मुखाल्ले पिळग्यांचो मोग आसा, पूण वायट दिसता की हे आयज आमचो जो समाज आसा तो ह्या परिस्थितीत पावला की आमचे भुरग्यांक मोग करप म्हणल्यार तूं एक्स्ट्रीम एनवायरमेंटलिस्ट जालो. ही म्हाका खरें दिसता की जे मनीस ठराव घेतात, डिसिजन्स घेतात, तांणी डिसिजन घेवचे पयलीं काळजान फक्त मुखाल्ले पिळग्यांचे चिंतूंक जाय, आमचे भुरग्यांचे चिंतूंक जाय, आनी दुसरो कसलोय विचार आसलो, दुसरे कोणाकूय आपल्याचो बॉस म्हूण दवरलो जाल्यार आमचे गोंयूच न्हू भारतूच न्हू हे पृथ्वीचे नाशाडी जावपाची आसा. युनायटेड नेशन्स सेक्रेटरी जनरल सरळ सांगता की आमी सगळी वाट चुकल्यात. मूळ निवासी जे आसात तांचे फाटल्यान तांची वाट आमी धरनात जाल्यार ही पृथ्वी सोंपपाची आसा, हो युनायटेड नेशन्सचो सेक्रेटरी जनरल सांगता. आनी जर्मनीचे उलयलें जाल्यार जर्मनींत हांव 4 फावटी गेलां, थंयचे सगळे टॉप कॉर्पोरेट्सा बरोबर सगळें पळयलां आनी तांणी आपल्याली सगळी स्टील इंडस्ट्रीज बंद करून चायनाक धाडल्यात आनी त्यो आतां कर्नाटका येवपाक सोदतात आनी जांकां लागून हो कोळसो जाय. म्हणल्यार जर्मनी आपल्याक क्लीन दवरूंक सोदतात आनी आमचे भारत नश्ट करून आपल्याक स्टील व्हरपाक सोदतात. ही जर्मनी आमी फॉलो करूंक जाय काय आमचे संविधान जे बरोवपी लोक असले, तुमी कॉन्स्टिट्युशनल डिबेट्स वाचात, तातूंत सरळ बरयलां भारत आमी सेव करतले जाल्यार आमकां आत्मनिर्भर भारत करूंक जाय, गांव गांव स्वावलंबी आसपाक जाय, मूळ निवासी आनी सगळे मेळून जे ठरयतले तेंच जातलें. हे आमचे भारताचे फुडार आनी आमी भारतीय लोक स्पेशली म्हजे लिडर आसात ते गांवांत शेतांनी जे काम करतात, रानांत जे वतात, दर्यांत जे वतात, ते आमचे लिडर आनी म्हाका फूल तांचेर खात्री आसा की ते केन्नाय ह्या भशेन गोंयची आनी भारताची डिस्ट्रक्शन जावपाक दिवपाचे नात. अभिजित प्रभुदेसाई यांचं म्हणणं असं आहे की पर्यावरण राखणं ही पुढच्या पिढीची गरज आहे. तुमचं म्हणणं आहे की विकास झाला पाहिजे. मग यातून नेमका काय सुवर्णमध्ये काय काढायचा? सुप्रीम कोर्टाची वेळोवेळी डिसिजन आसा, एनवायरमेंटल कन्सर्न इज ऑल रायट बट नॉट एट द कॉस्ट ऑफ डेव्हलपमेंट. मेधा पाटकराचेर ज्यो चळवळी करताले ताचेर सुप्रीम कोर्टाचो 1910 मेधा पाटकराक सुप्रीम कोर्टान फटकारलें की तूं बेश्टेच गडबड करता म्हणून आनी बेश्टे कितेंय इश्यू घेवन येता आनी हें करता म्हणून. उदाहरणार्थ नर्मदा बचाव आंदोलनाक मेधा पाटकरान कितें केलें की नर्मदा बचाव धरणूच नाका म्हणून धरणूच नाका म्हणून स्टँड घेतलो आनी सुप्रीम कोर्टा पासून गेलो. सुप्रीम कोर्टान सांगलें युअर स्टँड्स आर रॉंग. आनी नर्मदा बचाव आंदोलन जालें कितें, नर्मदा प्रोजेक्ट कंप्लीट जालो. सगळी ती एरिया जी पळय त्याची उंची वाढवायला त्यांचा विरोध होता. बरं आहे, पण त्या मुळापासून नाही. तो निवाडा ज्या वेळी मी वाचला त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलं तो उगाच विरोधासाठी विरोध करत आहे. तर नर्मदा तो प्रोजेक्ट जातकीर सगळी सुजलाम सुफलाम जाली ती एरिया जी ओलीत क्षेत्रात जमीन आयली ती. नॉट ओन्ली दॅट, जे पळय जे ती वंचित समाज म्हणून ताचे निमित्त घेताले की हे आदिवासी संरक्षणा खातीर म्हणजे ते आदिवासी थंय ते सदांच आदिवासीच दवरपाक जाय आसले तांकां विथ बोस एंड एरोज. तर ते आदिवासीक तांणी पर्यायी स्कीम दिवन तांकां जमनी दिल्यो, कसबा जमनी दिल्यो, रावपाक घरां दिलीं, सगळी फॅसिलिटीज दिल्यो आनी ते आदिवासी सुदारले. सो देर वॉज असली हे प्रोजेक्ट बी येतात आनी बेनिफीट टू द सोसायटी एट लार्ज अशें म्हाका म्हणपाक जाय. आनी तूं जो पळय म्हणजे तुमी जे पळय म्हणटा की गोंयची हे मूळ हें वाचोवपा जाय. खंय आसा शेतकरी आतां? काल हांव एक पाडी म्हणटे गांवांत गेल्लो, नॉट पाडी, मोरपिल्ला हांगा दाबी म्हणटे गांवांत. आय वॉज सरप्रायज. थंयचे लोक जे पळय आसा ते सिमेंट कॉन्क्रिटाची मॉडर्न घरां रावता. पयर हांव एक दीस वेळसांव म्हणटे गांवांत गेल्लो, वेळसांव बीच आसा थंय
मुद्दम पळोवपाक. तर थंय पळोवपाक गेल्यार म्हाका दिसलें आय एम इन ए कॉर्नर ऑफ युरोप. एक वाड उदो तांगेलो इतले सामके आधुनीक घरां बिरां. वेर इज देर इज सामाजीक अभिसरण सुरू आसा आनी तांच्या हातांत पयसो आयला. पयलीं भाटकारां हातां पासून भाटां पेसां आसा, नाल्ल पडटा, भात आसा, पूण कॅश नासली. फुडें बारीक लोकां हातांत आतां बारीक लोक हांव म्हणटा तांकां जे पळय वंचीत आसले तांच्या हातांत पयसो घोळटा. दे कॅन स्पेंड एनीथींग, दे कॅन स्पेंड, बिल्ड एंड एवरीथींग. सो ही सुदारणा जाली कडेन आसा. आनी खंयची उदाहरणांत आनीक उदाहरण दिता हांव पयलीं दिलें तशें की रापणकारांचो एकवट म्हणून एक चळवळ सुरू केली तेन्ना मतांनी साल्डाटान बी. आनी तांचे आरोप चलताले की थंय उपोशनां बसता आनीक मांडवी जेवपाक वता म्हणून. दॅट वॉज ए फॉल्स. बट ती रापणकारां म्हणल्यार कितें, सदां रापणीच उडीत रावपाचें. तांकां आतां ते हांवें वदोळचें उदाहरण दिलें तें गणेश पागी काणकोणचो पाळोळेचो तागे जावयान सांगलें आतां ते आमगे दीस गेले म्हणून. आतां आपूण एक व्हडी काडटा आपणाले मेकनायज बोट, जाळी घालता आनी नुस्तें धरून हाडटा. सो एवरीबडी इज एम्पावर्ड इन गोवा नाव एज ऑन टुडे. कोणाक कितें राखपा जाय म्हाका कळना. शेतांत कोण, शेतांत तूं गेल्यार तुका जोत ना, ट्रॅक्टर सामके. एक बायल आसली ती म्हाजे म्हऱ्यान आयली की आपणा नांव हातूंत घालपा जाय पार्वती वेळीक म्हणून. 114 आपणा नांव येवपा जाय, आपणा कृशी कार्डा आधार घेवपा जाय. ती आमी कोर्टाक केस घालून तिचें नांव 114 हाडून घेतलें. पार्वती पार्वती कडेन ट्रॅक्टर आसा, पार्वती कडेन ऑल मॉडर्न इम्प्लिमेंट्स एंड दे आर गिवन नियरली एट थ्रो अवे प्रायस विथ हाज्या एग्रिकल्चर डिपार्टमेंटा स्किमींतल्यान. तांकां कितेंय मेळटा. आनी वेल्यान भात जें पळय आसा न्ही तें भात ते गिरणकार येवन रावता तुका, तांकां ते बरें प्रायसाक दिता ते विकून. वेरी कोणाक कितें राखपा जाय काय म्हणटा हांव आतां. सोसायटी इज कमींग. सामाजीक अभिसरण जायत चलना. सोसायटी बरी आसा आतांचो समाज खंयी गेल्यार गोंयांत. आनी कांय करपाक कांय ना. ऑल्सो मॉडर्न डेव्हलपमेंट जावपा जाय. शिक्षण हें तें तातूंतल्यान आनीक प्रश्न कोळशाचेर तुमी उलयलो म्हणटा हांव. आनी सदांच हो विशय येता. आय कॅन कंटिन्यू नो. आपण हा विषय पुढं नेणारच आहोत. हो, वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा इन गोवा 24 तास. इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट वल्लभ गावस देसाई आणि अभिजित प्रभू देसाई. अभिजित सर, आत्ताच गावस सरांनी सांगितलं की पर्यावरण राखणं हे जसं गरजेचं आहे तसंच विकास देखील राखणं गरजेचं आहे. कारण आदिवासींना आपण आदिवासी आजच्या काळात ठेवू शकत नाही. त्यासाठी हे झालं पाहिजे आणि त्या काही प्रमाणात पर्यावरणाचं नुकसान होणार असेल तर ते आपण सहन केलं पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? हांव कम्प्लिटली रिजेक्ट करता जे तांणी म्हणलां. आनी हाजें कारण आमी ह्या फाटल्या वर्सांनी 70 पेडणे, बिचोली, धारबांदोडा, पोंडा, सांगे, केपें, काणकोण ह्या तालुकांनी गांवांनी आमी भोंवतात आनी पळयतात कशे एक पासून मनशाक ताजी जमीन ताजे नांवार आसना. गांवभर सबंद गांव कोणाचे नांवार आसता, तांची घरां तांचे नांवार आसनात. तुमी 70 वचून पळयात, पेडण्यां वचून पळयात, लोकांचे नांवार कांयच ना. हाका आमी डेव्हलपमेंट म्हणटात. डेव्हलपमेंट म्हणल्यार पयलीं लोकांचे अधिकार दिवपाक जाय. तुमी तांकां तशेंच बांदून दवरल्यार हांव तुमकां सांगता, दुर्बाट, वाडी तलावली, बांदोडा एक मनशाच्यान तोंड उक्तें करूं जाता. ते म्हणटात आमचें कांयच ना, आमी तोंड उक्तें केल्यार आमी सोंपले. ह्या भशेन लोकांक लाचार करून काबार करून उडयल्ले आसा सद्या. इतली वायट परिस्थिती आमचे हे भागांनी केन्नाय आशिल्ली नासतली. इन द हिस्ट्री ऑफ गोवा इतले लाचार करून सद्या लोकांक दवरिल्ले आसात. सो आमी म्हणटा डेव्हलपमेंट म्हणल्यार पयलीं मूळ निवासीक उच्च दर्जो दियात, तांचे जमन्यो तांकां दियात. जमीन मनशाची आसल्यारूच मनशाच्यान सत्य उलोवपा जाता. तुमी तांकां गुलाम करून दवरिल्ले आसा ह्या मॉडर्न वर्ल्डान. आनी गुलाम करून दवरिल्ले कडेन हे मोठे रियल एस्टेट, कोळसो आनी कितें प्रोजेक्ट हाडून घातले म्हणल्यार ते मनीस सोंपले.
तांणी सोरो पिवन खंय जीव दिवपाचो, ही पाळी तुमी तांचेर हाडून दवरतात आनी तुमी हाका डेव्हलपमेंट म्हणटात. पण अभिजित बाब, नायलॉन 66च्या वेळी जसा लढा झाला आणि नायलॉन 66 गोव्यातून परत गेला, त्याचेही काही दुष्परिणाम गोव्याच्या औद्योगिक विकासावर झाला असं म्हणतात. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? एकदम नाही. नायलॉन 6.6 वॉज अ पोल्युटिंग इंडस्ट्री. आणखी द बिगेस्ट डेव्हलपमेंट इज एग्रीकल्चर, नॉट इंडस्ट्री. पण आता बिगेस्ट agriculture- डेव्हलपमेंट इज आमचे पोट, आमचे घर, आमचे सैन. ॲग्रिकल्चर वाढली पाहिजे, बरोबर आहे. पण आज गोवा भाजीपाल्यापासून सगळ्याच गोष्टीवर बाहेर डिपेंड आहे. त्याचं काय करायचं? सो हे आमी यू टर्न मारूंक जाय. हे आमचे हे सो कॉल्ड जे डेव्हलपमेंट म्हणटात, जो म्हणल्यार कॉन्क्रीट घालप सगळे कडेन झाडां मारप, दोंगर कापप, शेतां पुरोवप, सगळे कडेन शिमीट तयार करप, जे 50 वर्सां खंय आमी हे सगळे कॉन्क्रीट घालतले आमकांच खबर ना. म्हणल्यार आमी आमचे भुरग्यांचे पोट चिरून आमी आमचे जेवण करप, हे आमकां पटना. हाका डेव्हलपमेंट म्हणनात. आनी तुमी कोळशाचे म्हणटात जाल्यार हांव प्रश्न करूंक सोदतां. आमचे प्रायम मिनिस्टरान प्रॉमीस केला मुखाल्ले पिळग्याक की 40% आपूण कोळसो देंवयतलो. म्हणल्यार हे आमचे सरकार आनी हे अडानी जिंदाल मेळून प्रायम मिनिस्टराचें उत्तर मोडूंक सोदतात. हें सारकें? तुम्हाला काय म्हणायचंय गावात? मला काय म्हणायचं आहे की एनी पोर्ट इज ओपन फॉर एनी टाईप ऑफ ट्रेड. कोळशाचा ट्रेड असू दे नाहीतर आणि कसलोय ट्रेड असू. व्हॉट इज देअर? पोर्ट जे पळय आमगे आसा तांचो उपयोग कित्या खातीर तो? आनीक हांवें पळयलां इश्यू जालो जेन्ना पयलीं कोल जेन्ना आयलो तेन्ना तो केअर घेना आसतना कशें कसो भरप आनी तो सगळी गांव वता आसतना बॉगींतल्यान सकयल पडटाले ते हातूंतल्यान वॅगनांतल्यान. सो आतां काल पळयलें हांवें सारको एअर टायट कंपार्टमेंट करून एअर टायट पॅकिंग करून ते कोळसो ट्रान्सपोर्ट करता. सो गोवन ऑब्जर्वरा भितर एक दीस हाणें कोण राजन नारायणन हे इश्यू बरयलो की गोंयच्या पोर्टाकूच कोल. हांवें ताका विचारलें गोंयच्या पोर्टांतल्यानच कोल वता काय म्हणून आनी जगांतले बाकी पोर्टांतल्यान कोल ट्रान्सपोर्ट जायना काय म्हणून. सो दॅट इज नॉट हो बेश्टी अननेसेसरी बाऊ केला. अच्छा, हे म्हणतात की कोळसा हा बाऊ केलाय. काय म्हणजे पर्यावरण हवंय की विरोधासाठी विरोध. गोव्याला काय हवंय? विरोधासाठी पर्यावरण की विरोध. विकास? तुम्ही काय सांगाल? पर्यावरण आणि विकास एनिमीज नाहीत. कुणी केलेत एनिमीज? आम्हीच केलेत. पर्यावरण म्हणजे आमच्या भुरग्यांचा पुढल्या पिढग्याचा भविष्य. विकास, त्यांचे पोट. बट वी आर सेईंग दिस इज नॉट डेव्हलपमेंट. हे थोडेच लोकांचे ग्रीड फॉर प्रॉफिट. 2-3 कॉर्पोरेट प्रॉफिटा लागून ग्रीडा लागून सबंद गोंय सोंपयतले, हें जावपाक शकना. हाका आमी डेव्हलपमेंट म्हणनात. डेव्हलपमेंट म्हणल्यार पयलीं सगळे लोकांक इक्वॉलिटी दियात, लोकांची जमन्यो तेंचे नांवार करात. हें सगळें पयलीं जावपाक जाय. आनी कोळशा बद्दल हे आमी सगळ्यांक खबर आसा, जगभर खबर आसा की कोळसो आनी लासयले जाल्यार हो संवसार सोंपता. क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग सगळ्याक खबर आसा. सो ह्या परिस्थितीन खंयचेय मनशान कोळसो वाडोवपाक चिंतप म्हणल्यार तो मनशाचे जातीचे आनी ह्या पृथ्वीचे विरुद्ध वता. हे आमच्यांनी करूंक जायना. आनी कसली गरज आसा की कर्नाटक काबार करून आमचे जे रिसोर्सीस आसा ते जर्मनीक आनी अमेरिकेक दिवप आनी तांकां बरें म्हणप आनी आमी वायट. आमचे रिसोर्सीस हे जे ते म्हणटा पोर्टान कितें करप. आमी MPTची हिस्ट्री जाणा जावपा जाय. MPT केला ब्रिटिशर्सान. सबंद महाराष्ट्राचे वेस्टर्न घाट सोपन म्हगे आजयेन सांगलें व्हडले व्हडले रूख सगळे कापून ब्रिटिशरान 1919 युरोप व्हेले. ह्यातूंतल्यान वेस्टर्न घाट महाराष्ट्राचे सोंपलां ते ह्या पोर्टा लागून. आनी युरोपाचे प्रोडक्ट्स तयार जाले ते सगळे ह्या पोर्टांतल्यान भारतांत आयले. आनी आमचो जो लोक घरांत जो स्वता जे करतालो तो सोंपलो ह्या पोर्टा लागून. सो पोर्टाची हिस्ट्री भारताचे विरुद्ध आसा आनी आतां फ्युचरी विरुद्ध आसा. कित्याक हो पोर्ट
तांकां स्टील दिवपा लागून आमचे हांगा भायल्यान कोळसो हाडून हांगा लासून आमकां मारून आमगे आयर्न ओर काडून बेस्ट स्टील तांकां दिवपाक हो पोर्ट काम करूंक सोदता. आमी म्हणटात ना, ह्या पोर्टाचें काम आसा भारतांत जे आमचे एग्रीकल्चरल प्रोड्यूस आसा, जें कितें आमचें बरें आसा तें तुमी दुसरे कडेन पावयात. आमकां हे आमचे मायनींग करून आमचे जे बरें जे स्टील आसा ते तुमी तांकां दिवप आनी आमकां हांगा कोळशान काबार करप, हें पोर्टाचें काम आसपाक शकना. एकूणच गोव्यातला हा आज कळीचा मुद्दा झाला आहे की एकीकडं पर्यावरणही राखलं पाहिजे आणि दुसरीकडं विकासही झाला पाहिजे. या निमित्तानं मला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेलं एक ट्विट आठवतं. नितीन गडकरी यांनी एक ट्विट केलं होतं की 2024 साली भारतातले रस्ते हे अमेरिकेच्या बरोबरीचे असतील, एवढा आम्ही रस्त्याच्या कामात विकास करीत आहोत. त्या ट्विटला एकाने उत्तर दिलं होतं, 2024 साली भारत रस्त्याच्या बाबतीत अमेरिकेची बरोबरी करणार आहे, परंतु तुमच्या शेठने देश जो काही विकायला काढला आहे तो बघता आम्ही त्या रस्त्यावरून आफ्रिकेतल्या आदिवासीसारखे भाले घेऊन धावणार आहोत का? म्हणजे एकूणच आमचा विकास हा मनुष्य केंद्रित, पर्यावरण केंद्रित आहे की नाही याचीही गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे, असं या दोघांच्याही चर्चेतून आज इथं स्पष्ट झालं आहे. आपण दोघे इन गोवाच्या या चर्चेत सहभागी झालात. ॲडव्होकेट वल्लभ गावस देसाई सर आणि अभिजित प्रभू देसाई सर, आपल्या दोघांचंही मी मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद.